इसांबे संघानं मात्र नाणेफेक जिंकले आणि इथून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। साहिल आणि राज अशी सलामीची जोड साकली आणि गोलंदाजी मार्कवरती रूपचंदला आपण पाहू शकाल। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी संजितला विनंती करेल की आपण आपल्या शुभासे गणेशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे, ज्याने खऱ्या अर्थानं अंतिम षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये 4 विकेट ज्याने प्राप्त केल्या आणि अगदी निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि तोच या मॅचचा हिरो ठरलाय गणेश। पुन्हा एकदा सर्वांचं करूया सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण पाहत आहे सोमसाई क्रिकेट क्लब गुंडगे आयोजित ही नाईट रजनी स्पर्धा आजची 5वी रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि सेकंड राऊंडची दुसरी मॅच। अगदी तेज तर्रार चेंडू, अगदी तेज तर्रार चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, उत्तर नाहीये, खोलवरचा टप्पा होता। पहिला चेंडू मात्र निर्धाव नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी निर्णय यासाठी घेतला असेल की पहिल्या सत्रामध्ये 50+ धावा करायच्या आणि विरुद्ध अगदी पहिल्याच दुसऱ्याच बॉलवरती केलाय वार, चेंडू झालाय आउट ऑफ द मार्क, षटकार। त्यांचे ते मेहुणे आहेत त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेत आणि जे 500 रुपयाचं कॅश प्राइज रोहन मोरे यांनी लावलं होतं ते कॅश प्राइज मात्र देताना त्यांना आपण पाहतोय। जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने। अगदीच चांगला चेंडू क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की खराब चेंडूला सीमारेषा दाखवा आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान द्या आणि तेच केलं। चांगला चेंडू होता त्याला मात्र सन्मान दिला। आडवा बाटनं चेंडूवरती करायचा होता वार, परंतुबाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये। लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव एकवटली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने फलकावरती धावा जॉईंट होतील। त्या 9 धावा फलकावरती साहिल आणि राज अशी सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये आहे। एक षटकार जरूर आपण पाहिला आहे, तो म्हणजे फलंदाज राजच्या बाटमधनं। रूपचंद मात्र चांगली गोलंदाजी करतायत। आतापर्यंत त्याच्या भात्यामधनं खराब चेंडू आपण पाहिला नाहीये, ज्याच्या प्रतीक्षेमध्ये 2 फलंदाज आहेत। हा फटका चांगला आहे, पाहू शकाल अगदी जवळ जवळ मी तर म्हणेन 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत। अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं लॉंग आउटच्या दिशेनं, चांगला फटका खेचला होता राज यांनी,
परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्क वरती सिद्धेशला आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले आहेत आणि आता इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 10 धावा फलकावरती. दोन्ही फलंदाजांना मात्र पहिल्या षटकामध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाहीये बॅटच्या मदतीने. खोलवरचा पुन्हा एकदा टप्पा, रनआउटची संधी. डायरेक्ट थ्रो. जर चेंडू जर डायरेक्ट आदळला असता स्टंपला तर मात्र फलंदाजासाठी थोडीशी अडचण निर्माण झाली असती. परंतु याच दरम्यान एक धाव चोरली गेली आणि एका धावेच्या बरोबरीने 11 धावा फलकावरती. आता साहिल असतील स्ट्राईक एंडला. साहिल आणि राज अशी सलामीची जोड साकली. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक जेच करतात. 3 क्षेत्ररक्षक होते परंतु गोलंदाज स्वतः चेंडू कॅरी करत होता. सिद्धेश झेल मात्र धरणीला दान झाला आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण केलं. अगदी मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती साहिल यानं आणि त्याचा झेल धरणीला दान केलाय. त्याची किंमत मात्र मोजावी लागेल का हे देखील येणारा काळ आणि क्षण त्याचं उत्तर देऊन जाईल. सरळ बॅटने लॉंगच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचेल ती 14 या आकड्यावरती. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 14 धावा. खोलवरचा टप्पा हेलिकॉप्टर उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अजून एक झेल धरणीला दान झाला. दोन्ही फलंदाजांना इथून जीवनदान मिळालं आहे. नशिबानं साथ दोन्ही फलंदाजांना दिली आहे. नशिबानं साथ इसामे संघाला दिली आहे आणि या दोन्ही फलंदाजाला एक एक जीवनदान मिळालं आहे. त्या जीवनदानाचा फायदा आता इथून हे फलंदाज कशा पद्धतीने घेणार हे देखील पाहावं लागेल. आडवा बाटनं चेंडूवरती केलाय वार. अरे कांद्यात कांदा, लातूरचा कांदा. अरे कांद्यात कांदा, लातूरचा कांदा. फलंदाजानं षटकार ठोकून केलाय नशिबाच्या गोलंदाजाचा वादा ठोकडीजे. थँक्यू डीजे. एक जीवनदान मिळालं आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजाने घेतलाय. अजून एक चांगला फटका सजवलाय कव्हरला. थोडस खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचेल ती 23 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सलामीची जोड साखली मैदानाच्या आतमध्ये आहे. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही फलंदाज ज्या दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालं आहे ते दोन्ही फलंदाज इथून कशा पद्धतीने आपल्या संघाला पुढे घेऊन जाणार आणि
दुप्पट धावा आपल्या संघाला जमा करणार हे देखील येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 23 धावा, दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मिळाला आहे. आणि तदनंतर मात्र साहिलने एक षटकार ठोकला. राज स्ट्राइक इनला, आडवा बाटनं पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. आणि इथून मात्र फलंदाज बाद, जिथे थोडीशी दोन्ही फलंदाज मध्ये तालमेल पाहायला मिळाला नाहीये आणि दोन्ही फलंदाज अगदी एकाच एंड वरती. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी न करता फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरले. राज मात्र बाद झाले, जो चांगली फलंदाजी करत होता, ज्याच्या बॅटमधला एक षटकार देखील आपण पाहिला होता, तो मात्र अगदी दुर्दैवरित्या धावबाद झाला. पहिल्या विकेटचं पतन 24 या धावसंख्येवरती. आर्यन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु एका साइडनं साहिल, ज्याने पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती. रनअप मध्ये थोडीसे मिस्टेक, डेट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 24 धावा फलकावरती. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं दिशा दिली, गोळीच्या वेगानं चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पलीकडं. येतोय या बॉलवरती जबरदस्त चौकार. खोलवरचा टप्पा आता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला तनय शेलार, आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. मेडिकल किट घेऊन आपण तनय शेलार.
ते अगदी खोलवरचा टप्पा, उत्तर नाहीये. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती आहेत. श्रेयश गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतायत. साहिल सारख्या फलंदाजाला मात्र रोखण्यात यशस्वी ठरलेत. जो मागच्या मॅच मध्ये काय त्याने फटकेबाजी केली होती त्या फलंदाजाला मात्र रोखले. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा, तू मै करता 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 अजून एक फलंदाज धावबाद मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, अगदी आग ओकणारी गोलंदाजी आणि विरोधकाला मात्र उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते. श्रेयसची मात्र जबरदस्ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रुजण्याआधी भिजावं लागतं आणि चमकण्याआधी ना झिजावं लागतं. जणू काही हेच सांगत असताना श्रेयस या मैदानावरती मात्र चांगली कामगिरी करतोय. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर आर्यनला आपण पाहू शकाल. तेजस मागच्या मॅच मध्ये देखील या फलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. श्रेयस अगदी आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जयसची मात्र कौतुक करावं लागेल. अगदी योग्य टप्पावरती गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा अगदी लॉंगांच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने 30 धावा फलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी 10च्या सरासरीने या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत देऊयात आपण इथून डीजेला संधी. आविष्कार 30 धावा 30. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. साहिल मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. थोडीशी दुखापत देखील झाली आहे, परंतु या अंतिम षटकामध्ये इथून 15 ते 20 धावा जरूर कराव्या लागतील त्या इसांबे संघाला. गोलंदाजी मार्कवरती आविष्कारला आपण पाहू शकाल. अंतिम षटक आहे, महत्वाचं षटक आहे, परंतु एका साइडने सलामीवीर साहिल मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. त्याला मात्र इथून चांगली कामगिरी करावं लागेल. आपल्या संघाला जर 45 प्लस किंवा 50 पर्यंत न्यायचं असेल तर या षटकामध्ये अनामारी करावी लागेल. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. अगदी अगदी जास्तीची दुखापत कदाचित होत असेल. 31 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज झालेत. साहिलला आपण पाहू शकाल. अगदी वेदना जाणवतात, तरी देखील त्याला माहिती आहे मॅच महत्वाची आहे संघासाठी आणि म्हणूनच पुन्हा एकदा तयार झाले साहिल मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा फलकावरती. शॉट तगड़ा है, शॉट तगड़ा है, गेंदबाज को रगड़ा है. षटकार
कौतुक व्हायला हवं. कारण जरी वेदना त्याला जाणवतात ना तरी देखील त्याला माहिती आहे संघाला या क्षणाला माझी गरज आहे आणि तो मैदानात थांबलाच नाहीये. तर मात्र इथून गोलंदाजावरती देखील प्रतिहल्ला करायला जाण्यास सुरुवात केली. दुसरा षटकार साहिलच्या बाटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आविष्कार आहेत. दबाव आणि दबाव आपण पाहू शकाल. अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. 37 धावा फलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू वाईट नंतर मात्र एक जबरदस्त षटकार आपण पाहिला. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक वार, परंतु यावेळेस मात्र फटका फसला जातोय. फलंदाज बाद होतात साहिल. 37 या धावसंख्येवरती तिसऱ्या विकेटचं पतन. ठोक डीजे. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा फलकावरती आहेत. औष्टिकच्या बाहेर चेंडू. ऑफिशियल पंचांनी पुन्हा एकदा लाईन पाहिली आणि सांगितलंय की खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय. एक अवांतर धाव मिळली जाईल आणि इथून मात्र धावसंख्या देखील पुढे सरकली जाईल. ती 38 या आकड्यावरती. पहिल्या सत्रात अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल अगदी सरळ बॅटने खेचलाय फटका. पहिल्याच बॉल वरती ठोकला जातोय. चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने 42 धावा धावफलकावरती. जरी एंट्री लेट होईल पण ती सगळ्यात ग्रेट होईल हे जणू काही रोहित सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त फटका आपण पाहिला. लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधना चेंडूला ट्रॅव्हर्स केला. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरना हा सुरेख आणि देखणा फटका. अगदी आडवा बाटनं ताकदवर फटका खेचायचा होता, परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निस्त्या डरकाळ्या फोडून मित्रांनो काही होत नसतं, तर तुमचं कार्य महत्वाचं असतं. सिंह म्हणून जन्माला आलो ना तरी सुद्धा आपलं अस्तित्व स्वतःलाच निर्माण करायचं असतं. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू मात्र सीमा रेषा ओलांडतोय. अजून एक येतोय जबरदस्त चौकार, तो रोहितच्या बाटमधना आणि धावसंख्या पोहोचेल ती 46 या आकड्यावरती. अगदी महागडं षटक आपण पाहू शकाल, ज्याची गरज होती इसांबे संघाला. ते षटक मात्र अंतिम आविष्कार मात्र महागडा ठरतोय. अंतिम चेंडूची फेकी बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. 50+ होणार का? यावेळेस यष्ट्यांच्या मागे जबरदस्त कामगिरी आपण पाहू शकाल. ऑफिशियल पंचांनी सांगितले की फलंदाज मात्र यष्ट्याचीत असेल. फलंदाज बाद आणि इथून मात्र 4 विकेटच्या पतन नंतर धावफलकावरती 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 47 धावसंख्येची इथून गरज असेल.
थोडीशी दुखापत झाली होती. तदनंतर देखील त्याने फलंदाजी अप्रतिम केली आणि आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. डान्सिंग डाऊनचा फटका. लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव एकवटली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने अकाउंट देखील संघाचं ओपन केलं जातंय. एक धावफलकावरती सलामीची जोड साकली. रोहित आणि रूपचंद ही अशी जोड साकली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 चेंडू मध्ये 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू आपण पाहिला ज्यावरती एक धाव एकवटली गेली. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू मात्र जमिनीला आग लावत निघून चाललाय. सीमा रेषा पार. चौकार. पाहायला मिळेल 5 धावा फलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बॅटच्या आतल्या कडीला चेंडू लागला जातोय. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. एकेरी धावे संख्येवरती दोन्ही फलंदाजांना थांबावं लागेल आणि 4 चेंडू नंतर धावफलकावरती बिनबाद 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. कुंभिवली संघाला 47 धावसंख्येची गरज आहे. पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोड साकली. रोहित आणि रूपचंद ही सलामीची जोड साकली मैदानात दाखल झाले. पहिल्या 4 चेंडूवरती 6 धावा जमा केल्या आहेत आणि अजूनही 41 धावसंख्येची गरज आहे. बाबू धुरी देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये हा फटका खेचलाय. 4 धावेंसाठी आलेला हा चौकार. धन्यवाद डीजे. 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. डान्सिंग द डाऊन हा फटका खेचायचा होता. अगदी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकांती धावफलकावरती बिनबाद 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे.
चेंडू असेल फलंदाजासाठी 11 धावा फलकावरती एकवटल्या जातील. खराब चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. एकच धाव नोची धाव ऍड होईल. फ्रीटचा बॉल असेल फलंदाजाला इथून संधी असेल मोठा फटका खेचण्यासाठी, कारण लक्ष देखील मोठा आहे. 47 धावाचा पाठलाग चालू आहे आणि फलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी आहे. तुषार गोलंदाजी मार्कवरती आहे. तुषारवरती देखील इथून दडपण असेल. पुन्हा एकदा खराब लाईन वरती चेंडू फेकलाय. अजून एक अवांतर धाव जॉईंट होईल. फ्रीट चेंडू चालू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 12 धावा फलकावरती एकवटल्या जातील. खराब लाईन वरती गोलंदाजी. आपण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. अजूनही खराब चेंडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सोडल्यानंतर मात्र तुषारची खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला थर्ड अंपर आपण चेक करायचं आहे टेक्निकल रूम मधून. अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. आमच्या टेक्निकल रूम मधून चेक केलं जाईल. KTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहू शकाल हा चेंडू कशा पद्धतीने असेल, वाईट असेल की चांगला चेंडू असेल हे मात्र चेक केलं जाईल. फेल डिलिव्हरी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. तुषार गोलंदाजी मार्कवरती आहेत. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी केली. धावफलकावरती जर धावा आपण पाहिल्या बॅटला मागे स्पर्श झाला, परंतु इथे मात्र विकेट किपर बीट झाला. पहिल्या स्लिप मधला क्षेत्ररक्षक बीट झाला आणि तदनंतर मात्र नशिबाचा का होईना परंतु चौकार आलाय आणि या चौकाराच्या बरोबरीने 16 धावा आता फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बिनबाद 16 धावा फलकावरती. अगदी नशिबाची साथ इथून मात्र फलंदाजाला मिळाली. जीवनदान तर मिळालं आणि त्या बदल्यात 4 धावा देखील मिळाल्या. 16 धावा फलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना विकेट किपर कडनं चुकी झाली. पहिल्या स्लिप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक देखील बीट झाला आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉप एरिया मध्ये निघून गेला 4 धावेसाठी. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. आपण पाहू शकाल टेक्निकल रूम मधून. वाईट चेंडूची सांगता 1 धाव जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती आता 17 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आता मात्र गमावला गेला आहे. आता पुन्हा त्यांना रिव्ह्यू भेटणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करतात. अवघी 1च धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 18 धावा फलकावरती पाहायला मिळतील. बिनबाद 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 47 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल ही सलामीची जोड साखळी मात्र साबत सुरुवात करते.
परंतु एका साईडनं तुषार मात्र खराब गोलंदाजी करतोय. त्यावरती मोठे फटके मारणं गरजेचं आहे, परंतु तसं होत नाहीये. दोन्ही फलंदाजाच्या बाटवरती ज्या पद्धतीने चेंडू यायला हवेत ते मात्र येत नाहीयेत. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 18 धावा फलकावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. खोलवरचा टप्पा होता. एका निर्धाव चेंडूची सांगता करत असताना तुषारला आपण मैदानावरती पाहू शकाल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 18 धावा फलकावरती आहेत. हे षटकामध्ये जर विचार केला या षटकामध्ये तर अतिरिक्त चेंडू देखील गोलंदाजाने टाकलेत, परंतु त्याचा फायदा अखुटप्पाचा बॉल त्यावरती केलाय वार. चेंडू झालाय सीमा पार. येतो या बॉलवरती चौकार. करू नका. टाइम लावला गेला याची देखील आपण इसामे संघाला विनंती आहे की चला आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 7 मिनिटं आहेत अजून तुमच्याकडे 2 षटक कंप्लीट करण्यासाठी, याची देखील आपण नोंद घ्या. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 2 षटकानंतर धावफलकावरती आपण 22 धावा पाहू शकाल. बिनबाद 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रूपचंद आणि रोहित अशी सलामीची जोड साकली. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. रोहित 9 धावसंख्येवरती खेळतोय आणि रूपचंद मात्र 10 धावसंख्येवरती खेळतोय. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती अगदी तिसरं षटक हाताळत असताना आर्यनला आपण पाहू शकाल. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. ही देखील महत्वाची सूचना. आज आपण पाहिला तर 8 टीम ज्या खेळतात त्या अगदी खालापूर तालुक्यातल्या आहेत आणि अगदी वेळेला महत्व देत असताना प्रत्येक संघ अगदी वेळेत इथे उपस्थित झाला. तर संपूर्ण संघाचं, खालापूर संघांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय की ते अगदी वेळेत इथे उपस्थित झालात. आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिलाच बॉल त्यावरती केलाय वार. चेंडू झालाय आउट ऑफ द पार्क. येतो या बॉलवरती षटकार. फटका आपण पाहिला. अगदी आडवा बाटनं रूपचंद त्यावरती वार केला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क झाला. परिस्थिती आडवी आली ना की तिला कडवी झुंज द्यावी लागते आणि ती कडवी झुंज देत असताना 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे गोलंदाज मात्र आता चांगली कामगिरी करतोय आणि महत्वाचा पहिला विकेट मिळवून देत असताना आपण पाहू शकाल गोलंदाज आर्यन या गोलंदाजाला ज्याची नितांत गरज होती पहिला विकेट मिळवून दिलाय गोलंदाज आर्यन याने.
गोलंदाजी मार्कवरती आर्यन आहे जो धावांचा बचाव करण्यासाठी सज्ज झालाय. रनिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आपण पाहिली. अगदी खूप सुरेख आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 5वी रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या 5व्या रात्रीचा जर विचार केला तर मात्र दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच अतिरिक्त उसळे घेतले या चेंडून. वाईट चेंडू ऑफिशियल पंचांनी सांगितलं. चला ऑफिशियल पंचांनी सांगितलं की चला थर्ड पंच आपण जॉईंट व्हायचं आहे. पंचांच्या मनामध्ये जर शंका असेल तर मात्र ते थर्ड पंच रेफर करू शकतात आणि म्हणूनच थर्ड पंच इथून रेफर केलं गेलं आहे. फेल डिलिव्हरी इथून आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र अतिरिक्त चेंडूने उसळी घेतली होती आणि आमचे थर्ड पंच त्यांनी मात्र चेक केला आणि त्यानंतर सांगितलं की फेल डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स. ऑफिशियल पंचांनी सांगितलंय की यानंतर मात्र जर तुम्ही अतिरिक्त चेंडू जर उसळला तर मात्र तो मात्र वाईट असेल. अगदी तेच तर्रार चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज आर्यनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जबरदस्त चेंडू आपण पाहिला. तुम सिर्फ मेहनत का बादल बनाओ, सफलता की बारिश गिरना तय है. आणि तेच करत असताना गोलंदाज आर्यन मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. उत्तर नाहीये, उत्तर नाहीये. अजून एका चांगल्या चेंडूची सांगता. परिस्थिती कशी आहे हे महत्वाचं नसतं. खेळामध्ये जर तुम्हाला समोरच्या संघाचा अभ्यास असेल ना तर तुमचा पराभव हा क्रिकेटच्या पटलावरती कधीच होत नसतो. आणि हेच दाखवून देत असताना आर्यन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. या वेळचा मात्र जबरदस्त फटका. चेंडू होता खास पण त्यावरती दाखवलाय फलंदाजानं स्वतःचा क्लास आणि तदनंतर पाठवलाय चेंडू आउट ऑफ दी पार्क. ठोक डीजे. ची गरज असेल. 6 चेंडू 13 धाव संख्येची गरज. इसांबे संघ या मॅच मध्ये बाजी मारेल की कुंभिवली संघ या मॅच मध्ये बाजी मारेल हे पाहावं लागेल. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. मॅच मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचले. गोलंदाजी मार्क वरती अगदी 13 धावांचा बचाव करण्यासाठी समर्थला आपण पाहू शकाल. मागच्या ओव्हर मॅच मध्ये देखील ज्याने निर्धाव षटक आणि 4 विकेट हाताळले होते तोच गोलंदाजी मार्क वरती समर्थ आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल धाव कंप्लीट केले. समीकरण आहे येणारे 5 चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज आहे इथून. पाच चेंडू 12 धाव संख्येची गरज. समर्थ गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुन्हा एकदा आडवा बाटन अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरना आकाशाला गवसणी घालणारा आणि विरोधकाच्या मात्र मनामध्ये भीती निर्माण करणारा हा लांब 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 येतोय षटकार.
फटकेबाजी आपण पाहू शकाल अगदी 5 चेंडू मध्ये ज्यानं जबरदस्त फटकेबाजी केले. 4 चेंडू आणि इथून मात्र 6 धाव संख्येची गरज. पुन्हाच एकदा फटका चांगला आहे. अरे जिंकण्यासाठी पोटात आग पेटती असावी लागते. जिंकण्यासाठी पोटात आग पेटती असावी लागते आणि यशासाठी आहे ना तुम्ही भुकेलेले असला पाहिजेत आणि तेच मात्र इथे फलंदाजाने करून दाखवलं आणि अगदी षटकार ठोकून